सातपूरच्या दादासाहेब गायकवाड नगर परिसरातील 10 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाला काही ठिकाणी क्रॅक होत गळती होते। यामुळे परिसरात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। जुन्या जलकुंभाची दुरुस्ती करावी तसेच नवीन जलकुंभाचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। गायकवाड नगर येथील जलकुंभ जीर्ण झालाय। काही ठिकाणी झाडाचे रोपटे उगवले असल्याने कुंभाला भेगा पडल्या असून त्यातील पाणी झिरपत आहे। त्यामुळे गढूळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होते। पाणी झिरपत खाली साचत असल्याने याच्यात डासांची उत्पत्ती होत आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे। जुन्या जलकुंभाला भेगा पडल्याने त्यातून पाणी गळती होते, त्यावर उपाययोजना करावी, नवीन जलकुंभाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी सिद्धांत काळे यांनी केली आहे। धर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर सातपूर महानगरपालिकेच्या मागे जी जलकुंभ पाण्याची टाकी आहे त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। तर ह्या टाकीला अक्षरशः गळती आणि गवतांचा गवत तिथं त्या आजूबाजूला उगलेलं आहे तिथं। त्यामुळे स्थानिक रहिवाशांचं आरोग्य धोक्यात असल्या कारणाने जे बाजूला पाण्याचं टाकीचं नवीन पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे ते अत्यंत हळूवार चालू आहे। तर आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महानगरपालिका यांना विनंती केलेली आहे की हे काम लवकरात लवकर व्हावे, नाही तर अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी मी सिद्धांत काळे राष्ट्रवादी युवक या माध्यमातून मनपा प्रशासनाला मागणी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।